नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे हॅपी कुकिंग. आज आपण करणार आहोत काळ्या घेवड्याची उसळ. खूप जणांना काळा घेवडा माहीत नसतो. हा असा असतो काळा घेवडा. हा चांगला निवडून धुवून घ्यायचा. अर्धी वाटी आपण घेतलेला आहे. कढई आपण तापायला ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत तेल. दोन डाव आपण तेल टाकणार आहोत. तेल आपलं तापले. टीस्पून किंवा अर्धा असा खायचा चमचा मोहरी, त्याच्यापेक्षा थोडीशी कमी म्हणजे अर्धा टीस्पून जिरं. जिरं मोहरी आपले चांगले तडतडले. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत अर्धी वाटीपेक्षा कमी हा बारीक चिरलाय मी कांदा. 1 ते 1.5 कांदा. छोटा असेल तर 1 आणि अजून अर्धा, आणि मोठा असेल तर 1 असा कांदा बारीक चिरून, छान बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. आणि ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचा, ब्राऊन नाही करायचा. गॅस आपण एकदम लोवरतीच ठेवलाय. झालाय आपला कांदा. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात 1 टोमॅटो चिरलेला किंवा मग टोमॅटो प्युरी. माझ्याकडे टोमॅटो प्युरी आहे अशी क्यूबमध्ये. साधारण 1 टोमॅटो इतकी मी ती टाकणार आहे. तुम्ही अर्धा किंवा 1 मोठा टोमॅटो असेल तर अर्धा, आणि छोटा असेल तर अख्खा 1 टाकायचा. टोमॅटो जास्त नाही टाकायचा, नाहीतर मग भाजीला आंबट चव येते. कांदा टोमॅटो परतून झाले. त्याच्यात आपण टाकणार आहोत मूठभर कोथिंबीर. काही सेकंद कोथिंबीर पण चांगली परतून घ्यायची. आता आपण मसाले टाकणार आहोत. अर्धा चमचा हळद, आले पावडर अर्धा चमचा, मोठा चमचा आहे म्हणून मी अर्धा चमचा टाकते. 1 टीस्पून, तुमच्याकडे छोटा चमचा असेल तर 1 चमचा छोटा टाकायचा टीस्पून. पाव चमचा लसूण पावडर, गार्लिक पावडर म्हणतात त्याला. साधारण 1 मोठा चमचा हा धने पावडर. धने पावडर जास्त घातली 1 चमचा भर तरी चालते, पण जिरे पावडर थोडीशीच घालायची. पाव चमचा जिरे पावडर. एक ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर किंवा कांदा लसूण मसाला, काळा मसाला जो तुमच्याकडे असेल घरगुती तो टाकलात तरी चालेल. तुमच्या चवीप्रमाणे टाका. आणि जिंजर पावडर, गार्लिक पावडर ऐवजी तुम्ही जर आले लसूणची पेस्ट वापरणार असाल ती साधारण
एक मोठा चमचा जो आत्ता मी तुम्हाला दाखवला, हा एक चमचा जिंजर आलं लसूण पेस्ट टाका. जिंजर पावडर आणि गार्लिक पावडर मसाला वापरणार तर. एक छोटा चमचा मीठ, 1 टीस्पून. आपण हे एकत्र करून घेऊया. बघा आपला मसाला तयार झाला आहे. थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण, अगदी थोडंसं, 1 चमचाभर. मसाले जळू नयेत म्हणून पाणी टाकायचं. परत कोरडे होईपर्यंत परतायचे मसाले. बघा आपला मसाला तयार झालाय. याच्यामध्ये मी 1 चमचाभर, हा 1 चमचा, साधारण 1 ते 1.5 चमचा, हा असा परतून ठेवलेला, याच्यात सगळं आहे, असा 1 ते 1.5 चमचा तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही घातला चालेल. तुम्हाला मसाला जास्त करायचा असेल, भाजी जास्त असेल तर कांदा, टोमॅटो आणि सगळ्या मसाल्यांचं प्रमाण त्या हिशोबाने वाढवू शकतो. आपला मसाला परतून झालाय, बघा सुटलाय तो कढईपासून. आता आपण त्याच्यामध्ये ब्लॅक चिली, काळा घेवडा घालूया आणि मिक्स करूया. आता आपण पाणी घालूया, साधारण 2 ग्लास पाणी, कारण घेवडा आपला शिजवायचा आहे. बघा 2 ग्लास पाणी घातले. या ग्लासाच्या हिशोबाने मी पाणी घातलेले 2 ग्लास पाणी. पाणी घातल्यानंतर आपण 1 चमचा मीठ अजून घालणार आहोत. 1 चमचा नाही घालत मी, अर्धा चमचाच घालतो. अर्धा चमचा मीठ घातले आपण. अर्धा चमचा मीठ घालून असं चांगलं ढवळून घ्यायचं. आता आपण ह्या भाजीला मीडियम लो, म्हणजे लो आणि मीडियमच्या मध्ये असा गॅसचा फ्लेम ठेवून शिजवून घ्यायचं, झाकण ठेवून. मधून मधून चेक करायचं, हलवायचं. झाले की बघूयात आपण. साधारण 15-20 मिनटं आपल्याला लागतील. आपण बघूयात भाजी शिजली का. गॅस मी बंद केला आहे. मधून अधून 1-2-3 वेळा मी चेक केली आहे भाजी. बघा छान घट्ट झाली आपली भाजी. तुम्हाला जितकी घट्ट पाहिजे तितकी तुम्ही आटवू शकता. बघा एकदम छान झाली आपली भाजी. आता आपण शिजली आहे का ते बघूयात. गरम आहे बघा. अगदी छान हाताने सुद्धा तुम्ही ते बीन्स क्रश करू शकता, इतकी मऊ शिजलेत ते. आता आपण हे सर्व करूया.
आपण भाजी लोखंडाच्या कढईत केली आहे, त्यामुळे ती त्याच्यातच नाही ठेवायची. ती लगेच भाजी झाली की दुसऱ्या एका स्टीलच्या किंवा काचेच्या बाउलमध्ये तुम्ही काढा ज्याच्यात तुम्हाला सर्व करायचे. आपण सर्व करूया. छान झाली आपली भाजी. मीठ वगैरे सगळं बरोबर आहे प्रमाण. नक्की करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला व्हिजिट द्या. थँक्यू व्हेरी मच.